सुप्रभात मंडळी. रोजच्या सकाळची सुरुवात डोकेमारीपासून सुरू होते आणि ते म्हणजे मुलीच्या टिफिनमध्ये काय द्यायचं. तिला कसं बसं काहीतरी बनवून देते आणि त्यानंतर माझ्यासोबत हे असे घोड होत राहतात. आता चहा गरम आहे हे मला माहिती आहे, पण तरीही आपल्याला घाई असते ना चहा पिण्याची, आणि तेच चहा पिण्याची घाई माझ्यावर येऊन पडली आणि इकडे माझी जीभ भाजून गेली, पण तरीही माझ्या मम्मीला काहीच फरक पडलं नाही. इकडे आपली जीभ व्यवस्थित आहे का जागेवर तेच बघून घेतलं आणि त्यानंतर आपला चहा सोडायचा नाही हे पुन्हा मी ठरवून घेतलं. कितीही जीभ भाजो किंवा लासो, आपल्याला चहा सोडायचं नाही आहे. त्यानंतर स्वयंपाकाचं आवरलं आणि मस्तपैकी आपला गॅसचा प्लॅटर साफ करून घेतला, कारण गंदगी तर आपल्याला तशीही आवडत नाही. आणि इकडे माहिती आहे का, गॅस ओट्याचा पसारा डायनिंगवर जातो आणि डायनिंगचा पसारा आमच्या गॅसवर होतो. म्हणजे ॲज इट इज काहीही असे कमी जास्त काही कामं होत नाही आणि दिवसभर माहिती आहे का हेच सुरू राहत. आणि आज मला लवकर माझे कामं आटपावून मला निघायचं होतं नागपूरसाठी काही डॉक्युमेंटेशनच्या कामासाठी. म्हणून पटापट आपले कामं आवरले आणि त्यानंतर आपली अंघोळ पाणी करून बढिया रेडी झाले नागपूरला जाण्यासाठी. तर आपला एक लुक टेस्ट नको घ्यायला का? पण इकडे लुक टेस्ट करता करता माहितीये का तिकडे जायला उशीर होईल आणि राहिलेला आधार कार्ड ते तर गरजेचंच असतं. म्हणजे तो जर घरी राहिला ना तर आपली इकडे कामं पेंडिंग पडून राहतात. आणि नागपूरला पोहोचताच आपल्या पदयात्रेची सुरुवात झाली. इकडे मी त्या बँक कुठे शोधता कितीतरी पुढे येऊन गेली आणि ती बँक माझ्या डोळ्यासमोर होती, पण आम्ही अखडेचे आंधळे, आम्हाला काही ती बँक दिसली नाही. तिथे गेले आणि तिथे आपलं हे जरा वेळ आपलं काम करून घेतलं, पण काम काही शेवटी झालं नाही. पण गेल्यानंतर तिथे फक्त माझा वेळ वाया गेला आजचा, बाकी काहीच नाही. चांगलं विचार केलं होतं की घरी बसून आपला ज्वेलरीचं कामं पूर्ण करेल, पण कशाला, माझ्या नशिबात तर मी विचार केलेले काही कामं होतच नाही. आणि थोडं पुढे आले की आमचं हे जुनं कॉलेज दिसलं, प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. घरी आले आणि नुसत्या या 2 तासाच्या ट्रॅव्हलिंग मध्ये मी इतकी थकले होते की मस्त एक झोप घेऊन घेतली आणि त्यानंतर मी उठले सरळ सायंकाळी. आता सायंकाळी उठल्यानंतर चहा तर आपल्याला आठवण येईलच, म्हणजे दिवसातून मी किती वेळा चहा घेते हेच मला कधी कधी विचार येतो. आणि सायंकाळी बहिणीला बरं नाही म्हटलं तर तिला घेऊन मी जरा हॉस्पिटलमध्ये आले आणि इथे आमची ही कराटे आमच्या मागे लागली. चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण इथेच समाप्त करूया आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत तुम्हा सर्वांना गुड नाईट.